ठहराओ यार, सैनिटाइजर के नशे करना बंद करो और शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। तर वेलकम बॅक भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि ट्रेंडिंग झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशनची गरज लागेल। तर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करूया आपण। त्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्ट करायचा आहे। त्यानंतर मी इथे आपला हा फोटो सिलेक्ट करून घेतो बघा। आजच्या व्हिडिओचा फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर खाली तुम्हाला ओव्हरलेचा ऑप्शन दिसून येईल बघा, कॅटेगरी ॲड ओव्हरले करून मी आजचा व्हिडिओचा बिटमार्क आहे आपला बघा, तो बिटमार्क इथे ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे। अशा प्रकारे बीट ॲड करून घ्यायची। आता जेवढी लेंथ ह्या बीटची आहे तेवढी लेंथ आपल्याला आपल्या फोटोची पण वाढवून घ्यायची अशा प्रकारे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, जिथे आपले बीट चेंज होतात बघा अशा प्रकारे बघ, ब्लॅक दिसेल तुम्हाला इथे। पूर्णपणे ब्लॅक झाल्यावर इथे कट करून टाकायचा आहे फोटो, इथे कट करायचा आहे। आता इथून सेकंड बीट पण आपल्याला त्याचप्रमाणे कट करून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे सर्व बीट इथे कट करून घ्यायचे ते व्यवस्थितपणे। बीट कट करून झाल्यानंतर आपला जो बीटमार्क आहे तो इथे डिलीट करून टाकायचा अशा प्रकारे। त्यानंतर म्युझिक ॲड करायचा आपल्याला, ऑडिओ। त्यासाठी व्हिडिओमधनंच आपला बीटमार्कमधनंच आजचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला आपल्याला व्हिडिओची इफेक्ट मारायची। त्यासाठी पहिला फोटो आहे बघा हा, त्याला एक आपल्याला व्हिडिओ इफेक्ट मारायचा आहे। त्याच्यासाठी इफेक्टवरती जाऊन व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरी दिसून येतील बघायला। तुम्हाला 3rd नंबरची बघा, ओपनिंग अँड क्लोजिंगच्या कॅटेगरीवरती जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे खाली, कॅमेरा डान्स नावाचा इफेक्ट आहे ते अशा प्रकारे दिसून येईल तुम्हाला, तो इथे सिलेक्ट करायचा आहे। ह्याची लेंथ आहे ती एवढीच ठेवायची, अजिबात वाढवायची नाही आहे, तेवढीच ठेवायची। त्यानंतर जो आपला सेकंड फोटो आहे बघा, ह्याला आपल्याला एक बॉडी इफेक्ट मारायचा आहे। त्यासाठी बॉडी इफेक्टवरती जायचं आहे। त्यानंतर क्लोनच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हा पहिलाच इफेक्ट आहे बघा, सेट करून टाकायचा आहे। ह्याची जी लेंथ आहे ती पण आपल्या बीटप्रमाणे सेट करून घ्यायची, बीट एवढी वाढवून घ्यायची। ओव्हरऑल लुक तुम्हाला असं दिसून येणार आहे। त्यानंतर आपला जो 3rd इमेज आहे बघा आपला आजचा, त्याला आपल्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे। त्यासाठी ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे। हा तुम्हाला सेकंड नंबरला दिसून येईल बघा, पॉपिंग। काय करायचं माहिती आहे का, ह्यालाच आपल्याला अजून एक बॉडी इफेक्ट मारायचा आहे। त्याच फोटोवरती बॉडी इफेक्टवरती जायचं आहे। त्यानंतर आपल्याला ग्लोईंग लाईन्सवरती जायचं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। हा ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे टेक्नॉलॉजी। ह्याची जी लेंथ आहे ती पण बीट एवढीच ठेवायची आपल्याला। आता ह्याची पुढची जी इमेज आहे त्याला आपल्याला अजून एक ॲनिमेशन द्यायचं आहे। त्याच्यासाठी कॉम्बोवरती जाऊन, नाही सॉरी, इनमध्येच आहे, अनफोल्ड नावाचा बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे एकदम असा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। अशा प्रकारे थोडं ह्याला अजून एक बॉडी इफेक्ट मारायचा आहे। त्याच्यासाठी बॉडी इफेक्टवरती जायचं आहे। ग्लोईंग लाईन्समध्ये आपल्याला
हा स्टारलाईट नावाचा हा बटरफ्लाय पण चांगला मारूया. याची जी लेंथ आहे ते आपल्याला बेटप्रमाणे ठेवायची. त्यानंतर जे आपला सेकंड लास्ट फोटो आहे बघा हा, त्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी ॲनिमेशनवरती येऊन कॉम्पोजमध्ये जायचं आहे. तुम्हाला फर्स्ट ॲनिमेशन दिसून येईल बघा, डायनॅमिक असा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. आता जो आपला शेवटचा फोटो आहे बघा हा, त्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे. त्याच्यासाठी कॉम्बोवरती येऊन बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. आता एवढं झाल्यानंतर जो आपल्यामध्ये बघा तुम्ही हा व्हाईट कलरचा बॉक्स दिसतोय बघा ट्रान्झिशनचा, त्याच्यावरती जायचा आहे. नंतर तुम्हाला कॅमेरावरती जायचं आहे. आता तुम्हाला दिसून येईल बघा शेक नावाचा, तो ते सिलेक्ट टू ऑल करून टाकायचा आहे. असा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे.